लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सिंधूला राजाशी म्हणत असे आता तुमच्या दोघांचं लग्न करायला पाहिजे, परंतु सिंधू हसत म्हणत असे अजिबात नाही, माझ्या भावडाचं लग्न होत नाही तोपर्यंत मी अजिबात लग्न करणार नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ना, रिषभ आणि रेश्माला एकत्र आणणार. मग इथे रुक्मिणी म्हणत असे अच्छा तू प्रॉमिस विसरून गेली नाही, ही गोष्ट मला खूप आवडली. राजाशी म्हणत असे वहिनी तुम्ही कशाला काळजी करता, तुम्हाला तर अगोदरपासून माहिती आहे ना सिंधूने या घराला कसं एकत्र आणलेलं आहे आणि यापुढे देखील ती एकत्र धाग्यामध्येच बांधून ठेवणार आहे. रुक्मिणी म्हणत असे की अगं राजश्री तू खूप भोळी आहे, कोणावर देखील असा विश्वास ठेवू नये. सिंधू जे काही करते ते तुला योग्यच वाटतं का, ती कशी आहे तुला माहिती नाही का. लगेच सिंधू म्हणत असे मग तर तुम्ही असं करा ना, डाळपोळी खाऊन घ्या बरं, अजिबात कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. ती तिला भाजी वगैरे देत असते आणि नंतर मग रुक्मिणीला राग आलेला असतो. रुक्मिणीची बोलती तिथे बंद झालेलीच असते. ऋतुजा सिंधूला म्हणत असे जर रेशमाचं आणि म्हणजे रेशमाला आणि ऋषभला तू एकत्र जर आणलं ना तर खूप चांगलं होईल, पण तू एकत्र आणू शकशील का. रुक्मिणी देखील तेच विचारत असे. सिंधू म्हणत असे की नक्कीच आणणार ना मी, आणि असं म्हणून ती सगळ्यांनाच गप्प करत असते. दुसरीकडे मात्र येथे राजश्री आणि ऋतुजा ह्या रूममध्ये बसलेल्या असतात. तेवढ्यात सिंधू देखील गेलेली असे. ती म्हणत असे तुम्हाला असं वाटतं ना की रिषभ आणि रेश्माने एकत्र यावं, तर माझा एक प्लॅन आहे, त्या प्लॅनमध्ये मला तुमच्या दोघींची मदत हवी आहे. आणि ती सगळं प्लॅन सांगत असते. त्या दोघी म्हणत असतात की हो जर ते दोघंजण एकत्र येणार असेल तर आम्ही नक्की तुझी साथ देऊ, असं त्या तयार झालेल्या असतात. सिंधूने आता इथे गाणं लावून नाचायला सुरुवात झालेली असते. मग जोरामध्ये खूप आवाज आलेला असो. रुक्मिणी लांबूनच आलेली असते. ती म्हणत असे कोण काय करताय, एवढा मोठा आवाज लावून नाचायची काय गरज आहे. बघतं तर तिथे कृष्णा तिथे नाचत असते. ती म्हणत असे हे तुला काय कळतं की नाही, डान्स वगैरे काय करत आहे. लगेचच मग राजश्री आहे ती देखील आलेली असे. ऋतुजा आलेली असे. घरभर सगळा आवाज असतो. रुक्मिणी म्हणत असे काय ग तुला काय समजत आहे की नाही. ती म्हणते अहो असं काय करताय, मी खूप खुश आहे, माझ्या भावडाचं लग्न झालेलं आहे. सिंधूने ज्या वेळेला हे रुक्मिणीला सांगितलं त्यावेळेला मात्र तिला जबरदस्त धक्का बसलेला असो. राजश्री ऋतुजा मात्र खूप खुश असतात. ऋतुजा देखील म्हणत असते हो ना आज माझ्या ऋषभचं लग्न आहे. आणि नंतर मग ती विचारत असे म्हणजे रुक्मिणी विचारते काय ग त्यानं म्हणजे तू दुसरं लग्न कसं करू शकतो. रेश्मा ज्या वेळेला हे ऐकते त्यावेळेला मात्र तिला धक्काच बसलेला असो. ती म्हणत असे त्याने तर मला काहीच सांगितलं नाही आणि दुसरं लग्न करून तो मोकळा देखील झाला. ऋतुजा म्हणत असे की माझ्या मुलाला मी दुःखामध्ये अजिबात बघू शकत नाही. मला असं वाटतं की त्याला ती मुलगी आवडलेली आहे ना, मग त्यांचं रिलेशनशिप पुढे जाऊ द्या. तो लग्न करून आलेला आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. राजश्री देखील आता मुद्दाम पुढे आलेली असते आणि ती म्हणत असते की हो ना जर ऋषभला त्या मुलीबरोबर राहायचं आहे आणि रेश्माला त्याच्यासोबत राहायचंच नाही आहे तर मग त्यांना जबरदस्तीने अडकवण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. रुक्मिणी म्हणत असे अगं तुला कळते का तू काय म्हणतेस ते. तिला मात्र खूप जबरदस्त धक्का बसलेला असतो, कारण तो ऋतुजा आणि हे जी राजश्री आहे त्या एकत्र मिळालेल्या असतात त्या सिंधूच्या सांगण्यावरनंच. मग ऋतुजा म्हणत असे ही मुलगी कुठली आहे, काय आहे, तिचं घराणं कोणतं आहे, तुम्हाला काय माहिती आहे का. अरे ग ऋतुजा तुला कळतंय का, तू काय बालिशपणाने वागत आहे. सिंधू लगेच म्हणत असे की ती माझी मैत्रीण आहे. रुक्मिणी म्हणत असे अरे बापरे तुझी आता तर एक फ्रेंड इकडनं निघून गेली आहे, तिने डोक्याला किती त्रास दिला होता आणि आता ही दुसरी घेऊन आलेली आहे. ही नवी सून कोण आहे, तिचा ठाव ठिकाणा माहिती नाही. ऋतुजा म्हणत असे मला आता आहे ना त्यांचं औक्षण करायचं आहे, कारण ऋषभ तिला घेऊन आलेला असं पण तिने डोक्यावर पदर घेतलेला असं, तोंड देखील झाकलेलं असं, कोणालाही तिचं तोंड दिसत नसतं. ते दोघं जण आल्यानंतर औक्षण करण्याकरता इथे ऋतुजा आलेली असते. म्हणजे ॲक्च्युली हा जो आहे ऋषभ आहे तो म्हणत असतो की अगं रेश्मा जा ना औक्षणाचं ताट आण. नंतर तो म्हणतो नाही सॉरी आई तू सांग म्हणून. मग ऋतुजा म्हणते अगं सिंधू तू असं कर ना, तू सांग ना ते ताट. आणि असं म्हणून सिंधूला आता ते ताट आणण्याकरता आतमध्ये पाठवलं जात असतं. त्या दोघांची दृष्ट ऋतुजा काढत असते. ती म्हणत असते की वा खूपच छान प्लॅन होता ह्या सिंधूचा, खूप छान मजा येणार आहे. आता ऋतुजा आणि राजश्री यांनी तर साथ दिलेलीच असे. रुक्मिणीचा मात्र खूपच जळफाट झालेला असतो. ती म्हणत असे की असं कसं करू शकतो, हा जो आहे तो म्हणजेच रेश्माला फसवणूक केलेली आहे असं तिला म्हणायचं असं. ऋतुजा देखील आनंदात असते. तिच्याकडे बघतच ही म्हणत असते बापरे यांना झालंय तरी काय, ह्या सिंधूच्या बोलण्यावर ह्या दोघी कशा आल्या असं रुक्मिणीला वाटत असं. सिंधू म्हणत असे चला लवकर मुहूर्त निघून जाईल बरं. मग ती म्हणत असे काय ग एक स्त्री होऊन तुला दुसऱ्या स्त्रीचं दुःख देखील कळत नाही का असं रुक्मिणी म्हणत असे. ती म्हणत असे अहो तुम्ही गप्प बसा अहो जरा, तुम्ही कळत नाही का त्या दोघांना आवडतंय ना एकमेकांसोबत राहायला, मग तुम्ही कशाला मध्ये येत आहेत. रुक्मिणीला काहीही कोणी मोजत नसतं. ऋषभ अशा पद्धतीने लग्न करून येईल हे रेश्माला अजिबात वाटलं नव्हतं. तिने स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता. ती म्हणत असते की ऋषभ असं करूच कसं शकतो, आणि ती बिचारी एकदम शांत झालेली असते.
नंतर ते सगळे म्हणत असतात, चला आता आपल्याला पुढचं तयारी करायला हवी, कारण राघवला देखील हा सगळा प्लॅनिंग सिंधूने सांगितलेला असतो. म्हणून राघव देखील म्हणत असतो, चला 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 सगळ्यांनी आता पुढची तयारी करा आणि त्यांचा पुन्हा आपण रीतसर लग्न वगैरे लावून देऊया. परंतु रुक्मिणीचा नकार असतो. ती म्हणत असते, अजिबात नाही, माझ्या परवानगीशिवाय अजिबात काही होणार नाही आहे. रेश्मा म्हणत असते की अरे ऋषभ, तुला अगोदरपासनं म्हणजेच माझ्यापासून वेगळं व्हायचं होतं का? तू असं कसं करू शकतो? ती आता त्याला जाब विचारत असे. ऋषभ म्हणत असो की मला माहिती आहे की तुला माझ्यासोबत राहायचं नाही आहे आणि म्हणून मी तुला कोणत्याही बंधनामध्ये अडकवणार नाही आहे. म्हणून मी लग्न करून आलो की जेणेकरून तू आता तुझा मार्ग स्वतःचा निवड, तू आनंदी राहा, बस मला एवढंच हवं आहे. ऋषभचं हे बोलणं ऐकल्यानंतर रेश्मा मात्र शांतच झालेली असते. तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. सिंधू म्हणत असते की बरोबर आहे ना, ती जे तो जो म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. तुला जर त्याच्यासोबत राहायचंच नाही आहे तर तुम्ही दोघांनी वेगळं राहिलेलंच चांगलं आहे, असं ती स्पष्टपणे सांगत असते.